नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, की जसं आपण काल बघितलेलं होतं की एमपीएससी आयोगाने 3 बॉम्ब टाकलेले होते. त्यापैकी आपण पहिला बॉम्ब पहिल्या लेक्चरमध्ये समजून घेतला होता. हे दुसरं लेक्चर आहे की ज्यामध्ये आपण एमपीएससी आयोगाचा दुसरा बॉम्ब काय होता हे आपण समजून घेणार आहोत. आणि या बॉम्बमध्ये एमपीएससी आयोगाने असं म्हटलेलं आहे की जी 2027 ची राज्यसेवा जी मुख्य परीक्षा होणार आहे त्यामधून ऑप्शनल जे सब्जेक्ट आहेत ते काढून टाकलेले आहे. ओके, याचा अर्थ असा आहे की 2026 मध्ये जी मुख्य परीक्षा होणार आहे त्यासाठी ऑप्शनल पद्धत लागूच राहणार आहे. हा जो बदल आहे हा 2027 पासून लागू केलेला आहे. ओके, त्यामुळे हे जे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन काय होतं नेमकं हे आपण आता समजून घेऊया. ओके, बघा काय म्हटलं होतं एमपीएससी आयोगाने की सन 2027 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्यात आलेला आहे. आणि हे नोटिफिकेशन काढलेलं आहे 25 जून 2026 रोजी काढलेलं आहे. की यामध्ये असं म्हटलेलं आहे की देशामधील जे तमिळनाडू राज्य आहे, तेलंगणा राज्य आहे, मध्य प्रदेश आहे, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार इत्यादी लोकसेवा आयोगांनी इत्यादी राज्यातील लोकसेवा आयोगाने काय करण्यात आलेले आहे की जी राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे या परीक्षेमधून वैकल्पिक किंवा जे ऐच्छिक विषय आहे म्हणजे जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे ते ऑप्शनल सब्जेक्ट काढून टाकलेले आहे. ओके, त्याऐवजी अधिक एकसमान व प्रमाणित मूल्यमापन पद्धतीचा काय केलेला आहे अवलंब केलेला आहे. आणि याच धर्तीवर एमपीएससी आयोगाने सुद्धा 2027 पासून ओके होणाऱ्या 2027 पासून होणाऱ्या राज्यसेवा या परीक्षेसाठी या परीक्षेतील मुख्य परीक्षेमधील ऑप्शनल सब्जेक्ट काढून टाकला आहे. ऑप्शनल सब्जेक्ट काय केलेला आहे काढून टाकलेला आहे. कधीपासून 2027 पासून. ओके, मग आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की 2026 चा आणि 27 चा पेपर कसा होणार. तर बघा जी 2026 ची राज्यसेवा मुख्य परीक्षा होणार आहे ती कशी होणार आहे तर बघा तिच्यासाठी एकूण किती पेपर होणार आहेत 9 पेपर होणार आहेत. ओके, त्याच्यातला पहिला जो पेपर असणार आहे पेपर 1 तो मराठी भाषेचा असणार आहे. ओके, पेपर 2 जो असणार आहे तो इंग्रजी भाषेचा असणार आहे. पेपर 3 जो असणार आहे तो निबंध असा असणार आहे. पेपर 4 सामान्य अध्ययन 1, पेपर 5 सामान्य अध्ययन 2, पेपर 6 सामान्य अध्ययन 3, पेपर 4 सामान्य अध्ययन 4 आणि पेपर 8 वैकल्पिक विषय 1 आणि पेपर 9 वैकल्पिक विषय 2. ओके, एकूण 26 विषय देण्यात आलेले. त्या 26 विषयांपैकी तुम्हाला कुठलाही एक सब्जेक्ट निवडायचा आहे. त्या सब्जेक्टचे तुमचे 2 पेपर होणारे ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2, ऑप्शनल पेपर 1 आणि ऑप्शनल पेपर 2 असे 9 पेपर होणार आहे. अशी एकूण 1750 मार्क्सची मुख्य परीक्षा होणार आहे ज्यामध्ये इंटरव्ह्यू 275 मार्क्सचा ऍड करून एकूण जी मुख्य परीक्षा आहे ती 2025 गुणांसाठी काय केली जाणार आहे घेतली जाणार आहे. ओके, आता ही जी परीक्षा आहे या पद्धतीने फक्त 2026 साठी होणार आहे. मग 2027 ची जी राज्यसेवा परीक्षा घेतली जाणार आहे त्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा कशी घेतली जाणार आहे तर बघा त्यासाठी पेपर 1 असणारे लँग्वेज पेपर मराठीचा, पेपर 2 जो असणार आहे तो लँग्वेज पेपर इंग्रजी असणार आहे. तिसरा जो पेपर असणार आहे तो निबंधाचा असणार आहे. चौथा पेपर जीएस 1, पाचवा पेपर जीएस 2, सहावा पेपर जीएस 3, सातवा पेपर जीएस 4 चाच असणार आहे. आणि अशी एकूण आता 1250 मार्क्सची मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू 275 मार्क्सचा. ओके, अशी एकूण 1525 मार्क्सची मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे 2027 ची. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो बघा हे होतं एमपीएससी आयोगाचा दुसरा सगळ्यात महत्वाचा बॉम्ब. ओके, मग आता जी काल जी काही एएमव्हीआय ची म्हणजेच ग्रुप सी ची जी काही ऍड पडलेली आहे या ऍड साठी आपण स्पेशल मॅथ्स अँड रिझनिंग आणि इकॉनॉमिक्सची एक बॅच लॉन्च केलेली आहे की ज्या बॅचचे सगळ्यात महत्वाचे फीचर्स असणार आहे की जर तुम्ही एमपीएससी इकॉनॉमिक्सचा जर तुम्हाला कोर्स करायचा असेल ओके एएमव्हीआय किंवा ग्रुप सी साठी इकॉनॉमिक्सचे जर तुम्हाला बॅच करायची असेल तर ही बॅच 1.5 महिन्यामध्ये कंप्लीट होणार आहे. 1.5 महिन्यात कंप्लीट केली जाणार. ही बॅच 1 जुलै पासून स्टार्ट होणार आहे. ओके,
एका महिन्यातच ही बॅच कंप्लीट केली जाणार, परंतु या बॅचचा जो ऍक्सेस असणार आहे तुम्हाला संपूर्ण वर्षभर दिला जाणार आहे. संपूर्ण काय केला जाणार आहे, वर्षभर दिला जाणार आहे. यामध्ये तुमच्या पूर्ण इकॉनॉमिक्सची कन्सेप्च्युअल क्लिअरिटी करून घेतली जाणार आहे. ओके, यामध्ये इकॉनॉमिक्स मध्ये तुमचे बघा EMVI ची जर बॅच तुम्ही परचेस करत असाल तर 2017, 2020, 2022 आणि 2026 मध्ये म्हणजे आता रिसेंटली जेवढे काही EMVI चे पेपर झालेले आहेत 2011 पासून ते आतापर्यंत, ओके, तर त्या सर्व प्रश्नांमध्ये, त्या सर्व पेपर्समध्ये जे काही इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन्स आलेले होते त्याचा सुद्धा तुम्हाला काय करून दिलं जाणार आहे, ॲनालिसिस करून दिलं जाणार आहे. त्यासोबत तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट दिली जाणार आहे की प्रत्येक चॅप्टरवर तुम्हाला 50 मार्क्सची टेस्ट दिली जाणार आहे. 50 क्वेश्चन्सची तुम्हाला काय दिली जाणार आहे, टेस्ट दिली जाणार आहे आणि प्रत्येक संडेला तुमचे काय केले जाणार आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन घेतलं जाणार आहे. ओके, तर ही बॅच परचेस करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की आपलं सर्वज्ञ करिअर अकॅडमीचं जे ॲप आहे ते प्ले स्टोअरवरनं काय करायचं आहे, तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ओके, आणि कॉन्टॅक्ट जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही आपला हा जो खाली नंबर दिलेला आहे या नंबरला कॉल करून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. याच पद्धतीने आपण EMVI ची मॅथमॅटिक्सची सुद्धा बॅच लॉन्च केलेली आहे. मग तुम्ही EMVI चा स्टडी करत असाल किंवा ग्रुप सी चा स्टडी करत असाल तर त्यासाठी सेपरेट मॅथ्स आणि रिझनिंगची बॅच आपण लॉन्च केलेली आहे की ज्यामध्ये सुद्धा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणार आहे. स्मार्ट अप्रोचसाठी तुम्हाला ट्रिक्स शिकवल्या जाणार आहेत. बरोबर, दुसरी महत्त्वाची टॉपिक वाईज तुम्हाला काय केलं जाणार आहे, 100+ क्वेश्चन्स तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेतले जाणार आहे. PYQ 2015 ते 2024 पर्यंतचे अनालाइज करून घेतले जाणार आहे. प्रॅक्टिस टेस्ट दिल्या जाणार आहे आणि एव्हरी संडेला तुमचं डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवलं जाणार आहे. ओके, सो ही सुद्धा बॅच परचेस करायची असेल तुम्हाला तर तुम्ही आपल्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा प्ले स्टोअरला जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, आपलं सर्वज्ञ करिअर अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. तिथून तुम्ही बॅच परचेस करू शकतात. ओके, चला थांबूया मित्रांनो.